सो मित्रांनो, मी आत्ता आलेलो आहे मेवाडचा इतिहास जाणून घ्यायला आणि मेवाडच्या राणाची गोष्ट जाणून घ्यायला या स्थानावर, ज्याचं नाव आहे प्रताप गौरव केंद्र. सो आम्ही तिकीट घेतलं आहे पर पर्सन 160 रुपये. आता इथून आपण चाललो आहे आतमध्ये. इथे लाईट अँड साऊंड शो आणि अजून काय काय गोष्टी असणार आहेत, हल्दी घाटीचं युद्ध वगैरे ते सगळं सांगतील. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांची पण इथे मूर्ती आहे. वाह. सो मारुती रायाची इथे मूर्ती आहे. आणि सर्वात मुख्य म्हणजे इथे वरती बघा, आता अगेन्स्ट द लाईट आहे पण 2x मध्ये ट्राय करतो, मलाच दिसत नाही आहे पण महाराणा प्रताप ह्यांची मोठी मूर्ती तिकडे आहे. वा. हे बेसिकली राजस्थानामधलं महाराणा प्रताप यांचं राष्ट्रीय स्मारक आहे, राष्ट्रीय तीर्थ आहे. मेवाड़ की धरती है ना, यहाँ पर जिन लोगों ने अपना बलिदान दिया और जिन लोगों के त्याग की वजह से आज मेवाड़ जाना जाता, उन सभी महापुरुषों के यहाँ मॉडल है. अभी उनके बारे में आपको थोड़ा सा यहाँ बता दूँ. इनका नाम है बप्पा रावल. ठीक है, मेवाड़ के सबसे पहले राजा थे जिन्होंने इस मेवाड़ की स्थापना की थी और इन्होंने ही एकलिंग नाथ का मंदिर बनाया था. एकलिंग नाथ के दर्शन हुए, सबने किए. वो जो श्रीनाथ जी का मंदिर है उससे पहले एकलिंग नाथ थी. वो एकलिंग नाथ भगवान शिव का है. भगवान शिव को ही एकलिंग नाथ बोला जाता है. उनका मंदिर इन्होंने बनाया था. बप्पा रावल थे, इनका नाम क्या था? बप्पा रावल, जो मेवाड़ के सबसे पहले राजा बने थे. इन्होंने अफगानिस्तान जाकर युद्ध लड़े थे. जो अफगानिस्तान में काबुल कंधार से जो सुल्तान लड़ने आए थे, उन सुल्तानों को इन्होंने हराया था. और उस समय जो मेवाड़ का बॉर्डर था ना, वो अफगानिस्तान तक लगता था. ठीक है, आगे आते. आपने एक फिल्म देखी पद्मावत मूवी देखी? पद्मावत मूवी, वो जो पद्मावत मूवी बनी ना, वो इनके ऊपर बनी है. यही वो रानी है जिनका नाम था रानी पद्मिनी. ठीक है ना. तो रानी पद्मिनी जो थी, इन्होंने क्या किया, चित्तौड़ का जो किला था ना, उसमें जौहर किया था. चित्तौड़ के किले में 3 जौहर हुए थे. उसमें सबसे पहला जौहर रानी पद्मिनी ने किया था, जिसमें कितनी ना, इनके जैसी 16,000 इन्हीं के जैसी नारियाँ थी जिन्होंने एक साथ वहाँ जौहर किया था. जौहर समझते हो क्या होता है? महिलाएं जो होती थी ना, जब उनके पति युद्ध में जाते थे, सब मारे जाते थे, तब क्या होता था कि कोई विकल्प नहीं बचता कि अब शत्रु सेना कभी भी किले में आ सकती है. तो महिलाओं को अपनी, कहते ना, महिलाओं की इज्जत सबसे बड़ी चीज़ होती है. तो अपनी इज्जत बचाने के लिए सभी महिलाएं आग में कूदकर अपनी जान दे देती थी. तो वो कहते ना, अपनी रक्षा के लिए ये लास्ट विकल्प होता था. जब सब तरफ से रास्ते बंद हो जाते, सब सैनिक मारे जाते, तो फिर किले में जौहर होता था. वो जौहर रानी पद्मिनी ने किया था, चित्तौड़ का पहला जौहर. ये महाराणा हमीर है ना. महाराणा बप्पा रावल हुए थे, उसके बाद ये हुए थे. इनके बाद महाराणा कुंभा और फिर महाराणा सांगा हुए. उधर आप छत्रपति शिवाजी महाराज को देख रहे, सब जानते हैं छत्रपति शिवाजी महाराज को. शिवाजी महाराज कहाँ हुए थे? महाराष्ट्र में. लेकिन इनके जो वंश थे ना, वंशज, वो मेवाड़ के थे. ये जो महाराणा हमीर हुए थे ना, इनके एक सबसे बड़े चाचा थे जिनका नाम था अजय सिंह. उनके 2 बेटे हुए थे, सज्जन सिंह और क्षेम सिंह. वो दोनों मेवाड़ छोड़कर महाराष्ट्र में चले गए थे, ग्रीष्मेश्वर. तो वहाँ जब वो बस गए तो उनकी जो पीढ़ियाँ चली थी, उसमें 18वीं पीढ़ी में छत्रपति शिवाजी महाराज का जन्म हुआ था. इसलिए शिवाजी महाराज को सिसोदिया वंशी बोला जाता है, क्योंकि हमीर जो थे वो सिसोदा के रहने वाले. पीछे इधर आप देख रहे हैं महाराणा कुंभा. जो बप्पा रावल हुए थे, उनके बाद महाराणा कुंभा हुए थे जिन्होंने कुंभलगढ़ का किला बनाया. उनके बाद महाराणा सांगा हुए थे. महाराणा सांगा ने बाबर को हराया था युद्ध में. बाबर का जब भारत पर आक्रमण हुआ था, तो इन्होंने वो युद्ध लड़ा और बाबर को हराया था.
इनके शरीर पर 80 जगह घाव लग गए थे तलवार से, लेकिन फिर भी ये युद्ध लड़ते रहे थे और अंतिम समय में इनकी युद्ध में लड़ते हुए मौत हो गई। आपको सिर कटा हुआ दिख रहा है, सब बच्चे एक साथ आ जाओ, आगे आ जाओ। इनका सिर कटा हुआ है, इनका नाम है कल्लाजी राठौर। एक बार सब बोलो, कल्लाजी राठौर। ये है वो कल्लाजी। जब चित्तौड़ किले पर अकबर ने आक्रमण किया तब वहाँ युद्ध हुआ था, तो युद्ध में ये सब लोग लड़े थे। ये जो कल्लाजी है ना, इनका जब सिर काट दिया था उसके बाद भी इनका जो धड़ था वो बहुत देर तक युद्ध में लड़ता रहा था, इसलिए इनको लोक देवता के रूप में यहाँ पूजा जाता है, क्योंकि इनका सिर कट गया था उसके बाद भी ये युद्ध में लड़ते रहे। इधर है पन्नाधाय। पन्नाधाय को आप सब जानते हो? इनका बेटा था चंदन। इनके ऊपर गीत चलता है, चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम, हर बाला देवी की प्रतिमा बच्चा राम। तो यही वो चंदन था जिन्होंने, ये जो माँ थी ना धाय माँ, इन्होंने उदय सिंह को बचाने के लिए अपने बेटे का बलिदान दिया। इनके ऊपर पूरा अपन शो देखेंगे नीचे। और ये है मीराबाई। मीराबाई कौन थे सब जानते हैं? भगवान कृष्ण के भक्त थे। भगवान कृष्ण के बहुत बड़े भक्त हुए मीराबाई। ये है महाराणा प्रताप के पिताजी उदय सिंह। महाराणा प्रताप के पिताजी का नाम सबको पता है? ये है वो, क्या नाम है? ये जो सिर कटा हुआ देख रहे हैं, इन रानी का नाम है हाड़ी रानी। आप सबको पता है इनके बारे में थोड़ा? हाड़ी रानी, जिन्होंने अपने पति को प्रेरित करने के लिए, इनके पति जब युद्ध में नहीं जा रहे थे तो उन्होंने निशानी मंगवाई थी, तो इन रानी ने निशानी में अपना गला काट के दे दिया था। उनकी जो एक लाइन चलती है, पंक्ति चलती है, चुंडावत मांगी सेनानी, सिर काट दे दियो क्षत्रन। जब इनके पति निशानी मांगते तो ये अपना शीश काट के देते। इथे आपल्याबरोबर काही आपले छोटे मित्र आहेत। सो आता एक आतमध्ये लाईट अँड साऊंड शो होणार आहे। सो तो हाँ भैया, प्रवासी प्रथमेश। प्रवासी प्रथमेश, हाँ। सो मित्रांनो, आता आम्ही खाली पूर्ण सगळी स्टोरी मेवाडची मजा आली भाऊ। म्हणजे खूप काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात, त्या सगळ्या गोष्टी कळल्या। खूप सुंदर ठिकाण आहे। मला माहिती नाही मी वरती जाऊ शकेन की नाही, प्रयत्न आहे जायचा, पण आता अंधार पण होत जाईल। आता अजून 2 गोष्टी आहेत, लाईट अँड साऊंड शो आणि एक महाराणा प्रताप यांच्यावर एक डॉक्युमेंटरी बनवली आहे, ती आहे। सो आता ॲक्च्युली मला अजून असं राहून वाटतं आहे की अजून आपलं उदयपूर 1-2 दिवस अजून मिळाले पाहिजे होते। कुंभलगड, हल्दी घाटी, चित्तौड, या सगळ्या गोष्टी आपण कवर केल्या असत्या। आणि जे आत्ता इथे सांगितलं आहे ते ठिकाणं ॲक्च्युली जाऊन बघितली असती। हल्दी घाटीचं युद्ध, मी हल्दी घाटीत गेलो आहे, पण हल्दी घाटीत मी खूप लहान होतो, म्हणजे मला आय थिंक मी 3री का 4थीत होतो तेव्हा आम्ही गेलो होतो। मला आता ठीक आठवत पण नाही हल्दी घाटी कशी आहे ती। पण यार परत उदयपूर दौरा करणार मी, फक्त उदयपूर करणार, फक्त उदयपूर। आय डोंट नो गाडीने करीन की नाही, मे बी फ्लाईटने करीन, ट्रेनने करीन, पण करीन जरूर। आणि इकडे येऊन हल्दी घाटी, चित्तौड आणि कुंभलगड हे तिन्ही पाहिजे। इकडे ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पण एक रेफरन्स सांगितला, जो मला अजूनपर्यंत माहीत नव्हता, की त्यांचं नातं महाराणा प्रताप यांच्याबरोबर कसं होतं ते। लाईट अँड साऊंड शो आपला असणार आहे। याच्यामध्ये जो अखंड भारत होता, त्या अखंड भारताची कोण राजा होते त्याबाबत आपल्याला माहिती मिळणार आहे। आणि परत एक जो चित्रपट असणार त्याच्यामध्ये महाराणा प्रताप ह्यांचा पूर्ण जीवनपट तिकडे आपल्याला दाखवण्यात येणार। सो तुम्ही जर इथे येणार असाल तर नक्की ते व्हिजिट करा, प्रताप गौरव केंद्र। सो मित्रांनो, इथून मी आता निघतो आहे प्रताप गौरव केंद्रामधून, पण
आपल्या भारताची, अखंड भारताची पूर्ण आणि खास करून मेवाडची, म्हणजे बाप्पा रावलपासून ते महाराणा प्रतापपर्यंतची पूर्ण गाथा, पूर्ण इतिहास तुम्हाला याच जागेवर सापडेल. आणि तुम्ही या, आपल्याला शाळेमध्ये जो इतिहास शिकवला आहे ना, तो अपूर्ण इतिहास आहे. जर तुम्हाला खरा इतिहास जाणून घ्यायचा आहे मेवाडचा, आपल्याला हल्दीघाटीबद्दल एवढंच माहिती होतं की हल्दीघाटीचं युद्ध झालं होतं. ते कोण जिंकलं होतं हे आपल्याला कधीही सांगण्यात आलेलं नाही आहे. महाराणा प्रताप जिंकले होते हे असं कधीही कोणत्याही पुस्तकात आपल्याला शाळेत सांगितलेलं नाही आहे किंवा कोणत्याही डॉक्युमेंटरीमध्ये सांगितलं नाही आहे. पण असे काही प्रूफ्स जे त्या युद्धाचे आहेत, जे हे सिद्ध करतात की महाराणा प्रताप ह्याने ते युद्ध कसं जिंकलं आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्रताप गौरव केंद्र उदयपूर इथे येणं तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे. आज मला माझ्या नॉलेजमध्ये इतकी भर पडली आहे मित्रांनो, खरं सांगतो, खूप काही मिळालं आज. मित्रांनो, जाता जाता इतकंच सांगेन, आपल्यासमोर हा युद्धाचा प्रसंग आहे हल्दीघाटीमधल्या. जेव्हा चेतक हा मानसिंग यांच्या हत्तीवर चढून महाराणा प्रताप यांनी मानसिंगवर आपल्या भाल्याने प्रहार केला होता. जर तुम्ही चेतककडे बघितलं असेल तर चेतक, मला नेहमी प्रश्न पडायचा की घोड्यांच्या पुढे हत्तीसारखी सोंड का लावतात. सो त्याचं उत्तर मला आज सापडलं आहे. सो बेसिकली याचं उत्तर हे आहे की जेव्हा हत्ती आपल्यासमोर आपल्यासारखाच प्राणी बघतो, म्हणजे त्याला असं वाटतं की ते हत्तीच आहे, आणि तेव्हा तो हत्तीवर, दुसऱ्या हत्तीवर तो हत्ती प्रहार करत नाही, म्हणून त्याला चकवण्यासाठी तो त्या घोड्यावर हत्तीची सोंड लावण्यात यायची. सो ही गोष्ट मला आज नव्याने सापडली आहे. मंडळी, वेळ झाली इकडून निघायची. खूप सारी इथून शॉपिंग केली आहे. जे मला पुस्तकं हवी होती ती सगळी घेतली आहेत. आता इथून निघून आता घरच्यांसाठी काय काय घ्यायला जायचं आहे. जरा आता उद्या घरी निघायची वेळ आहे. सो आता घरच्यांनाही खुश करणं गरजेचं आहे. सो त्यांच्यासाठी पण काहीतरी घेऊया आणि निघूया. चलो, आजचा व्लॉग हा इथवरच. सो तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा यार, शेअर करा मित्रमैत्रिणींबरोबर. जेवढा हा आपला इतिहास सगळ्या मित्रांना, सगळ्यांना पोहोचेल ह्याची खबरदारी तुम्ही घ्या. आणि नवीन असाल तर कृपया करून सबस्क्राईब करा. सो तोपर्यंत मंडळ, धन्यवाद आहे. चला, बाय.